नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत दोडका। दोडका म्हटलं की खूप घरांमध्ये तोंड वाकडं तिकडं केलं जातं। दोडका फारसा लोकांना आवडत नाही। आमच्याही घरात काही अशीच परिस्थिती आहे। मुलांना दोडका म्हटलं की मम्मी नको ना दोडका, ती भाजी नाही आवडत, अशी खूप सारी नाटकं सांगितली जातात। पण रोज रोज आपण कितीही वेगळं केलं तरी काय बनवणार ही चिंता असतेच। त्यामुळे आपण आज असा दोडका बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये मुलांना बिलकुलही कळणार नाही की ही दोडक्याची भाजी आहे। तर मी आज बनवणार आहे डाळ दोडका। त्याच्यामध्ये दोडका घातलेला देखील समजणार नाहीये। त्यासाठी मी काय केलेलं आहे, दोडका व्यवस्थित शिरा काढून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा त्या साईजमध्ये तुम्ही दोडका चिरून घेऊ शकता। त्यासाठी मी कुकरमध्ये डाळ, एक टोमॅटो, दोडका थोडा मोठ्या साईजचा चिरून घेतलेला आहे, एक कांदा घातलेला आहे, थोडा लसूण घातलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जे वापरले जातात ते मसाले तुम्ही यामध्ये वापरू शकता। मी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे, थोडं धनेपूड घातलेली आहे आणि घरचा मसाला घातलेला आहे। हे सगळं ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी घालून या कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। थोडी शिट्टी जास्त, 1-2 शिट्ट्या जास्त केल्या आहेत, कारण दोडका व्यवस्थित शिजला जावा। व्यवस्थित शिजल्यानंतर तो व्यवस्थित त्याचा गाळ होतो, मग समजूनही येत नाही आणि ग्रेव्हीला एक थोडा थिकनेस येतो। त्यासाठी 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थोडा थंड झाल्यानंतर आपण स्मॅशरच्या साहाय्याने हे सगळं स्मॅश करून घेणार आहोत। अगदी एकजीव होतं, कारण व्यवस्थित शिजलेलं आहे डाळ आणि दोडका। याच्यानंतर आपण त्याच्यासाठी तडका द्यायचा आहे। तडक्यामध्ये मी जिरं, मोहरी, थोडं हिंग घातलेलं आहे आणि त्याच्यावरच आपण कढीपत्ता देखील घालणार आहोत। कढीपत्ता आणि हिंगमुळे तडक्याला छान टेस्ट येते आणि सुगंधही खूप छान येत आहे भाजीचा। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला घरात खूप आवडेल। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे। बघा सगळं किती एकजीव झालेलं आहे। त्यानंतर वरून 1 चमचा तूप घालायचा आहे। हा आपला डाळ दोडका तयार झालेला आहे। खूप छान लागतो, तुम्हीही नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की